नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत शर्वरी जानकी दोघीजणी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि शर्वरीला मेसेज आलेला असतो की दवाखान्याच्या मागच्या बाजूला ये म्हणून शर्वरी जानकीची नजर चुकवून बाथरूमचा बहाणा केलेला असतो आणि ते मागच्या बाजूने चाललेली आहे. जानकी सुद्धा खूप हुशार असते. कुणाला तरी हे आल्यापासून मेसेज करताय, नेमकी काय चाललंय जरा बघते. विक्रांत भाऊजीने तर मेसेज करत नसतील ना, जानकीला शंका आलेली आहे की म्हणते शर्वरी वंश विक्रांत भाऊजी दोघांनी मिळून तर काही प्लॅनिंग ठरवला नसेल ना. हे सगळे नाटकं करायची गरजच नाहीये. वंशांनी डायरेक्ट जरी नानांना पैसे मागितले तरी पण नाना पैसे देऊन टाकणार. मग ही नाटकं कशासाठी चालली? कधीच नाही म्हणाले नसते. मग हे वंशांचं काय चाललंय? आता जानकीला खूप सारे प्रश्न पडलेले असतात की म्हणते हा सगळा काय प्रकार असेल. जाऊ द्या, आता ऐश्वर्याशी बोलायलाच लागते की स्वतःशीच बोलत असते. ऐश्वर्या पोहोचली असेल का बेंगलोरला? तिला खूप सारे प्रश्न पडलेले असतात. हे बेंगलोरमध्ये पोहोचलेले असतात आणि काम झालेलं असतं यांचं. ऐश्वर्या वेळ साधते आणि लगेच म्हणते ऋषिकेश दादा आपण इथे आलोस तर कार्तिकला भेटायचं का? येऊया आपण. चालेल ऐश्वर्या. त्यांबद्दल काही कळतंय का ते पण बघूया. ऐश्वर्या म्हणते हो चालेल ना. पुढ्यात ऐश्वर्याला फोन आलेला असतो जानकीचा. ऐश्वर्या पोहोचलीच का? मीटिंग झाली का? हो 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 मीटिंग झाली आहे. माल मीटिंग झाली आणि ऑर्डर सुद्धा मिळाली आहे. त्या शेतकऱ्याचा माल आपल्या गावातून डायरेक्ट बेंगलोरलाच येणार आहे. आनंदाची बातमी आहे ऐश्वर्या. हो खरंच आनंदाचीच बातमी आहे जानकी. जानकी म्हणते सगळ्यांचं अभिनंदन कर. हो हो सांगते मी त्यांना. ऐश्वर्या मला सांग कार्तिकला भेटलात का? काही माहिती मिळाली का? जाणारच आहोत कार्तिकला भेटायला, मग तुला मी सांगते फोन. जानकी म्हणते मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मला वेळ मिळाला की लगेच फोन कर. हो वेळ मिळाला की फोन करते. आता फोन ठेवते मी. तर आता दवाखान्याच्या एकदम मागच्या बाजूला आलेली असते. व्यक्तीने तिला मेसेज केला, त्याला ती शोधत असते. पण ती दवाखान्याच्या मागच्या बाजूला आलेली असते आणि शोधत असते की तो कुठे मेसेज करणार तिचा मित्र. शर्वरीचा हात पकडून कुणीतरी आतमध्ये तिला ओढलेलं असतं. शर्वरीचा फ्रेंड असतो, त्याने बरोबर शर्वरीला ओढलेलं असतं आणि शांत बस, ओरडू नको असं सांगितलेलं असतं. तो शर्वरीला म्हणत असतो खोटारडी आहे ना, खोटं बोलतीस ना तू बोल की. मला माहितीये तुला पण माझ्याशिवाय चैन पडत नाहीये. हो ना शरू? खोटं बोलतेस उगाच. तू खोटं बोलतेय रे. तुझ्याशिवाय चैन पडत नाहीये. मी सांगते की मी खोटं बोलतच नाहीये. त्याला म्हणते एकत्र यावं म्हणून चाललंय ना, सगळं आपल्याला धीरानं घ्यायला लागणार आहे. तरी चूक झाली तर आपण पकडले जाणार आहोत आणि सगळं याच्यावर पाणी फिरणार आहे. त्यामुळे प्लीज आपल्याला कोणतीच चूक करायची नाही. खूप काळजीपूर्वक करायचं आपल्याला. मग माझ्यासोबत जानकी बहिणी आलेली आणि तिला जरा जरी भनक लागली आणि तिने घरी जाऊन जर सांगितलं तर एक पैसा सुद्धा मिळणार नाहीये. त्यामुळे प्लीज जरा सगळं शांततेत आणि अजिबात समोर येण्याचा प्रयत्न करू नको. शर्वरी तू तर म्हणाली होती सहज हक्क मिळाला नाही तर ठीक आहे, हक्क ओरमाडून घेईन. मग काय झालं ते हक्क ओरमाडून घेण्याचं? हे बघ मला जाऊ दे, अजिबात वेळ वाया घालू नको. आता दवाखान्यात नंबर लावलाय आणि नंबर आला आणि मी जर दिसले तर जानकी डायरेक्ट इथे येऊन उभी राहील. तिला कुठलाही संशय येता कामा नये म्हणून मला पटकन तिथे जाऊन उभं राहायला लागणार. अरे मला जाऊ दे, सोल्युशन आहे माझ्याकडे. स्विच ऑफ फोन केला, आता येणारच नाही ना फोन. आता ऐश्वर्या शर्वरीच्या घरी आलेली असते कार्तिकला भेटायला. तिचा माणूस असतो, म्हणतो आत्ताच तो समर कॅम्पला गेलाय. ऋषिकेश म्हणतो थोडं लवकर आलो असतो, भेट झाली असती. नक्कीच भेट झाली असती. अगदी थोड्यावरून चुकामुक झाली आहे तुमची. ऐश्वर्या म्हणते व्यवस्थित आहे का कार्तिक? तो म्हणतो हो अगदी मजेत, खूप छान आहे. विक्रांत भाऊजी आले होते का कॅम्पमध्ये सोडायला इथे हॉस्टेलला? नाही, शर्वरी ताई स्वतः सोडून गेल्या कार्तिकला इथे आणि इथून आता आम्ही पाठवलंय समर कॅम्पसाठी. आता सगळ्यांनाच धक्का बसतो की शर्वरीने घरी जाऊन सांगितलेलं असतं की विक्रांतने जबरदस्तीने कार्तिकला हॉस्टेलला टाकलंय आणि तो तिथून फरार झालाय. आणि इथे आल्यावर कळालं की स्वतः शर्वरीने त्याला आणून टाकले हॉस्टेलला. त्या म्हणते शरूताई कशा सोडून गेल्या? त्या म्हणाला की विक्रांत भाऊजींनी सोडले, तेही जबरदस्तीने. त्या म्हटल्याच नाही की मी स्वतः सोडून आले कार्तिकला. तसं जसं तुम्हाला प्रश्न पडला तसं मलाही पडला. मी शरूताईला म्हटलंच होतं की तुम्ही का आला, त्याचे पप्पा का नाही आले सोडवायला. त्यांनी अगदीच उडवाउडीची उत्तरं दिली. एक दिवस असा कार्तिकच्या पप्पांचा फोन आला आणि कार्तिक बोलला आणि मी जेव्हा बोलणार होतो तेव्हा लगेच तो फोन कट झाला आणि ते कार्तिकला म्हणाले पण मी येणार आणि एक दिवस तुला घेऊन जाणार. त्याच्यानंतर काहीच कॉन्टॅक्ट नाही हो. बऱ्यापैकी माहिती ऐश्वर्याला मिळालेली असते त्या हॉस्टेलवर येऊन. खूप वेळा प्रयत्न केला आम्ही फोन लावायचा, पण फोन सारखा बंदच येतोय. तिघांना सुद्धा तो माणूस जे काही सांगत असतो ते सगळं धक्कादायकच वाटत असतं आणि सगळं काही विचित्र असं वातावरण झालेलं असतं. शर्वरीने इथे येऊन काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं आणि समोर मात्र काहीतरी वेगळंच असतं. इकडे आता जानकी वाटच बघत असते की शर्वरी बाहेर गेली आहे, ती काय येत नाही आतमध्ये. की तिथे उभी असती, त्या बाईला जाऊन विचारते मॅडम नंबर किती आहे? झालंय एवढं पेशंट बाहेर आलं की तुमचाच नंबर. जानकी म्हणते इतका वेळ झालाय, नुसतं बाथरूमला जायचं म्हटलंय आणि शर्वरी वंश इतक्या वेळच्या येत नाहीये. ती आता शर्वरीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण शर्वरीचा फोन तिच्या मित्राने ऑलरेडी स्विच ऑफ केलेला असतो. जानकी घाबरलेली असते, यांचा फोन का लागत नाहीये. फोन लागत नाही म्हणून जानकी इकडे तिकडे बघायला सुरुवात करते की शर्वरी वंश कुठे गेले असतील. तेही फोन स्विच ऑफ करून जानकी त्या बाईला म्हणते की 5 मिनिटात आले, नंतर आमचाच नंबर आहे. बरोबर जानकी आता मागच्या दरवाजाने बाहेर आलेली असते आणि हळूहळू खाली उतरत असते. जिकडे शर्वरी गेली तिकडे शोधण्याचा प्रयत्न करत असते. जानकी शर्वरीला शोधत खूप जवळ जवळ यायला लागलेली असते. शर्वरी आणि शर्वरीचा मित्र जिथे उभा असतात, जानकी बरोबर हळूहळू त्या दिशेने जवळ जवळ यायला लागलेली असते. शर्वरीला आणि तिच्या मित्राला जरा सुद्धा भणक नसते की जानकी आम्हाला शोधत आली आहे. त्यांना काही एक फरक पडत नाही. मस्तपैकी त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. जानकी मात्र हळूहळू पुढे येत असते.
चाललेली असते समोर. हे बरोबर शर्वरीने बघितलेलं असं. जरा पुढे गेल्यावर शर्वरी नाटक करते आणि खाली ठेच लागली म्हणून बसलेली असते. जानकी बघते तर काय शर्वरी वंश खाली बसल्यात. ग आई ग असं करत असते. काय झालंय वंश, कशा पडले तुम्ही, लागलं नाही ना तुम्हाला. ते जानकी कसं पाय घसरला आणि पडले मी, सांभाळून चालायचं ना वंश, काय जरा काळजी घ्यायची ना हो. आता ही शरू इतकी नाटक करत असते की खरंच पडली आणि तिला खूप लागलं. बरं चला बरं तुम्ही ठीक आहे का, आता एवढं काय होत नाहीये जानकी, माझी मी चालू शकते. इकडे आता घरी ऐश्वर्या, सौमित्र, ऋषिकेश सगळे आलेले असतात आणि त्यांच्यासाठी सगळ्यांना पाणी चहा वगैरे त्याची सोय केलेली असते. नाना सगळेच बसलेले असतात. अवंतिका म्हणते घे ग, प्रवासावरून आली चहा तर पाहिजेच ना. आता दवाखाना वगैरे करून शर्वरी आणि जानकी घरी आलेले असतात आणि शर्वरी जेव्हा रस्त्यातच या लोकांना बघते तेव्हा तिला धक्काच बसलेला असतो. जानकी म्हणते अरे वा तुम्ही आलात. म्हणते झालं का काम. हो झालंय, सक्सेसफुल काम झालंय. शर्वरी नाटक करते. कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी गुड व्हेरी गुड. ऐश्वर्या अगदी वेगळ्याच नजरेने या शर्वरीकडे बघत असते. कसली खोटी आहे ही शर्वरी, इथे येऊन कसल्या नाटक करते आणि काय नाटकीपणा चाललाय. ऐश्वर्याला भयंकर असा राग आलेला असतो. ऋषिकेश, सौमित्र काही बोलत नाही. शर्वरीचं होऊ देतात काय चाललंय ते. शर्वरी मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि डायरेक्ट म्हणते भेटलात का विक्रांतला. आता या सगळ्या लोकांना धक्का बसलेला असतो. आम्ही मीटिंगसाठी बेंगलोरला गेलो आणि शर्वरी कशी म्हणते की विक्रांतला भेटलात का. काहीही संबंध नसताना डायरेक्ट तिने विक्रांतचं नाव घेतलेलं असतं. अरे म्हणजे तुम्ही चौकशीच करायला गेला होता ना विक्रांतचं काय झालं, मी खरं बोलतेय का मी खोटं बोलतेय का, बरोबर ना. माझ्यावर संशय होता, डाऊट होता म्हणून तर तुम्ही सगळे लोक गेलात ना. ऋषिकेश उभा राहिलेला असतो. काय बोलते शर्वरी, तुझं तुला तरी कळतंय ग काय हे संशय वगैरे आणि काय. एवढं सगळं करून सुद्धा अजिबात घाबरलेली नसते आणि डायरेक्ट समोरून ऋषिकेशला प्रश्न करत असते. का जानकी बहिणी तुला संशय होतास ना माझ्यावर, आता काय झालं काय नाही विचार यांना, यांच्या हाती काही धागादोरा लागला की काय. शर्वरी म्हणते आय होप आता जे काही आहे ते खरं सांगशील, आता तरी लपवाछपी करणार नाही. जानकी म्हणते हो ना, आता खरं सांगायची वेळ आली आणि आता मी खरंच सांगतीच आहे. माझा संशय होता की तुमच्यावर, तुम्ही खूप विचित्र वागत होता आणि संशय यावा असंच तुमचं वागणं बोलणं होतं, त्यामुळे मला तुमच्यावर संशय आलाच होता. काय ग काय विचित्र वागत होते आणि तुला कसा संशय आला माझ्यावर. तुम्ही आल्यावर तुम्हाला मी शांततेत विचारण्याचा प्रयत्न केला सगळं काही, विक्रांत भाऊजी कुठे काय, तुम्ही अजिबात उत्तर दिले नाही त्यांच्याबद्दल. नंतर नानांनी सुद्धा विचारण्याचा प्रयत्न केला, नानांवर चिडलात, नको नको ते बोललात, काय तमाशा मांडला. अगदी सरळ साधं सोपं तुम्ही काहीच उत्तरं दिली नाही आणि वागलात सुद्धा नाही. आल्यापासून तुमच्यावर संशय येईन असेच तुम्ही ड्रामे करत गेला. पुढे करून आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार झालो होतो. थोडे नाही तर जास्ती रक्कम होती, 1.5 करोड रुपये. एवढं सांगितलं की बँकेतल्या लोकांना रिक्वेस्ट करून घरी बोलवा, त्यांच्या हातात आम्ही पैसे देतो. त्यावर तुम्ही काय चिडलात आणि परत काय ड्रामा केला. सिंपल होतं, तुमच्यावरचं कर्ज होतं तर बँकेतले लोक घरी आले असते आणि पैसे घेऊन गेले असते, पण नाही तुमचं काहीतरी वेगळंच होतं. त्यामुळे मला शंका आलीच होती वंश, मी खरं सांगतेय. त्यावर आम्ही पैसे नाही दिले तर रागराग केला, चिडचिड केली, बडबड केली. तुम्हाला असं वाटलं की मला पैसे देत नाहीये, त्या माणसांना समोर पैसे देत आहे, माझ्या हातात पैसे द्यायला काय हरकत आहे. तुमचा इगो अजूनच जागा झाला. सगळ्यांच्या समोर असं बोललात की जानकी बहिणी तू माझ्यावर अविश्वास दाखवतीये, तुला माझ्यावर विश्वास नाहीये. हे विचित्र वागणं बोलणं नव्हतं तर काय होतं, तुम्ही काय म्हणाली यावर सांगा की. ना वंश, या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय लावायचा आणि आम्ही काय समजायचं सांगता का. तुमच्या मनात तर काहीच नव्हतं, बरोबर ना, अगदी सरळ सोपं होतं. मग हे सगळं कशासाठी आणि काय चाललं होतं. ते गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची, एवढा तांडव करण्याची काहीच गरज नव्हती. सरळ मार्गी सुद्धा सगळ्या गोष्टी होतात. मग तुम्ही का वाकडे मार्गे शिरून प्रत्येक वेळेला बाऊ करायचा आणि तमाशा मांडायचा का. अगं बाऊ तर करणारच ना जानकी बहिणी. मी सगळ्यांनी मिळून माझ्यावर अविश्वास दाखवला, मला खोटी ठरवण्याचा प्रयत्न केला, मला राग येणारच ना. आणि मी बाऊ केला तर एवढं काय झालंय, राग आला म्हणून केला मी बाऊ. हे तुमच्या मुलीवर, या घराच्या मुलीवर अविश्वास दाखवला, याच्याने मला राग येणार नाही का. सगळ्यांनी स्वतःच्या सोयीने माझ्याकडून प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला, संशय घेतला, नको नको ते प्रश्न विचारले. मग कुणी जरी असतं तरी असंच रिॲक्ट झालं असतं ना जशी मी झालीये. आणि वरून मला म्हणते की उगाच कांगावा केला. कुणी जरी असतं ना तर कांगावा केलाच असता. पुढं सगळं करून सुद्धा अजून सुद्धा शांतपणे ही बोलत असते आणि मी काहीच केलं नाही अशी ती वागत असते. त्याच्या सोयीनुसार वागता आणि वरून मला शहाणपणा शिकवता. ऐश्वर्या उठलेली असते. तुमच्यावर संशय घ्यावा ना असंच तुम्ही वागलात आणि संशय घ्यावा ना हे खरं आहे. तुम्ही असं गोष्टी केल्यात की तुमच्यावर संशय येणारच. तुम्ही असं का वागता यामागचं आम्हाला कारण माहितीच नव्हतं, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट विचारावं असं आमच्याकडे काहीच नव्हतं. म्हणून आम्ही एक्सपोर्टर बरोबर मीटिंग करायच्या निमित्ताने बेंगलोरला गेलो. मीटिंग तर आमची झालीच, पण त्याबरोबर कार्तिकची आणि विक्रांत भाऊजींची चौकशी सुद्धा झाली. आम्हाला कार्तिक भेटलाच नाही. मीटिंग झाली आणि आम्ही लगेच कार्तिकच्या हॉस्टेलवर गेलो, पण कार्तिक तिथून जस्ट गेलेला होता. गेल्यावर आम्हाला कळालं की तुम्ही आमच्या सोबत खोटं बोललात. आता ऐश्वर्याच्या जवळ आलेली असते शर्वरी, काय कळलं ग आणि काय खोटं बोलले. अगं सांग ना काय खोटं बोलले मी. हेच की विक्रांत भाऊजी कार्तिकला हॉस्टेलवर सोडून तिथून फरार झाले. तसं नाहीच आहे, विक्रांत भाऊजीने कार्तिकला हॉस्टेलला सोडवलेलं नाहीये, कार्तिकला तुम्ही सोडवलंय हॉस्टेलवर, हे तिथं गेल्यावर आम्हाला कळालं. ना म्हणतात काय
ऐश्वर्या म्हणते हो नाना. हॉस्टेलला सोडलं, त्यानंतर त्याची चौकशी केली नाही, एकही फोन केला नाही, काय कसं त्याला करमतं की नाही, तो कसा आहे काहीही चौकशी केली नाही. तुम्ही तुमच्या जबाबदारीतून मुक्त झाला आणि इथे निघून आला. भाऊजींनी फोन केला आणि सारखं त्याची चौकशी करताय, मी तुला घ्यायला येईल असं सुद्धा सांगितलं. सोडिंग त्याला काहीतरी गैरसमज झालाय तुमचा, मी सोडलेलं नाहीच आहे. विक्रांतनेच त्याला सोडले. अजून सुद्धा शर्वरी खोटच बोलत असते. आता शर्वरी ततमम करायला लागलेली असते. ही ऐश्वर्या खोटं बोलतीये, बाकी सगळे सुद्धा हिला साथ देताय की काय तुम्ही? सगळेच्या सगळे खोटं बोलताय. नाना विश्वास ठेवा, फक्त मी एकटी खरं बोलतीये. आता जानकी जवळ जाते, तुम्ही खोटं बोलताय, बाकी कुणीच खोटं बोलत नाही. तुम्ही काय लपवाछपी करताय तुमचं तुम्हाला माहिती. पोटी विक्रांत भाऊजींना फोन केला, पण फोन बंद लागायचा, स्विच ऑफ दाखवायचा. कारण विक्रांत भाऊजींचा फोन तुम्ही बंद करून तुमच्या बॅगेत ठेवलाय ना, त्यामुळे तो स्विच ऑफ लागायचा, पण लोकेशन मात्र याच रूमचं दाखवायचं. शर्वरीचं एक एक सत्य समोर येत होतं, तसे घरच्या प्रत्येक लोकांना धक्के बसत होते की हे शर्वरीचं नेमकी चाललंय काय. काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का बहिणी? कशाला फोन बंद करून ठेवेन? तुमच्याकडे होता म्हणून तुम्ही बंद करून ठेवायच्या. तरी खरं बोला वंस, बरीच चोरी पकडली गेलीये. आता तरी थोडं काही वाटू द्या आणि खरं बोला, नेमकी तुमचं काय चाललंय. काय म्हटलंय, विक्रम भाऊजी घर सोडून निघून गेले बरोबर ना? मग घर सोडून जाताना फोन तुमच्या हातात देऊन गेले का ते, की मी घर सोडून चाललोय, माझा फोन तू सांभाळ? आणखीने ऐश्वर्याने बरोबर शब्दात पकडलेली असते ही. काय विचारतीये अहो, बोला. बरी आता घाबरलेली असते. विक्रांत भाऊजीचा फोन तुमच्याकडे आलाच कसा, याचं उत्तर हवं या. म्हणते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्याकडे फोन हे आम्हाला कसं माहिती, तुमच्या बॅगेत तुम्ही स्विच ऑफ करून ठेवला हे आम्हाला कसं माहिती, बरोबर ना? प्रश्न पडलाच असेल ना. सिंपल आहे. तुम्ही जेव्हा फोनवर बोलत होता ना कोणाशी तरी, तुमचं सगळं बोलणं मी ऐकलं होतं. फोनवर बोलताना काय म्हटलं, एकदा पैसे मिळाले की आपण इथून फरार होऊ. विक्रांतची तर योग्य ती सोय लावलीये मी. आता विक्रांतचं काही टेन्शन नाही, पैसे घ्यायचे आणि इथून पळून जायचं, तेही कायमचं. बरोबर ना शर्वरी वंश? तुम्ही फोनवर बोलत होता ना तेव्हा सगळं काही मी स्वतः कानाने ऐकलं होतं. वाक्य ऐकल्यावर घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते की ही शर्वरी नेमकी काय करून आली आहे आणि विक्रांतचं नेमकी काय केलंय तिने. ऐश्वर्या आता बोलत असते, सगळं मी स्वतः कानाने ऐकल्यामुळे नाईलाज झाला आणि तुमची खोली तपासावी लागली. तुम्ही आणि जानकी मंदिरात गेल्या होता, तो बहाणा केला होता तुम्हाला मंदिरात नेण्याचा आणि घरापासून दूर नेण्याचा. त्याच वेळेला तुमच्या रूम मध्ये शिरले आणि सगळी तुमची खोली तपासून काढली. बरं, अगदी डिटेल मध्ये सांगत असते शर्वरीला, आम्ही जे बोलतोय ते उगाच बोलत नाहीये. जे काय झालं ते असं झालं आणि म्हणून आम्हाला कळालं की विक्रांत भाऊजीचं फोन तुमच्याकडे. ऐश्वर्या म्हणते, शरुताई जाऊ द्या सगळं, एका प्रश्नाचं उत्तर द्या. नवऱ्याची व्यवस्था लावली याचा अर्थ काय होतो? व्यवस्था लावली म्हणजे एक्झॅक्टली काय केलं? ना म्हणता शर्वरी हा काय प्रकारे ह्या पोरी सांगताय त्याचा काय अर्थ होतोय? पटापट बोल आणि प्रश्नांची उत्तर दे. मी खरं खरं सांग काय चाललंय काय नाही. आता शर्वरी ड्रामा करायला लागलेली असते, पळत पळत येते. नाना हे सगळे जण मिळून मला फसवताय आणि खोटं ठरवताय. सगळं खोटं आहे नाना, असं काहीच नाहीये, हे सगळेच खोटं बोलताय, सगळंच खोटं बोलताय. नाना म्हणतात, अगं ते खोटे ठीक आहे, मग खरं काय ते तू सिद्ध कर की. म्हणतात, खरं काय ते तू सिद्ध कर की. किती सोपं आहे शरू, एवढी काय रडतीयेस, हायपर होतीयेस? लगेच सारंग म्हणतो, हो तू काय ते सांग की खरं. आणखी आता नाना आणि शर्वरीच्या जवळ येते. बरोबर बोलताय नाना, तुम्ही खऱ्या आहात ना वंस? मग खरं काय ते तुम्ही सांगा आणि सिद्धच करून दाखवा आम्हाला. आम्ही खोटं बोलतोय, आम्ही मान्य करतोय, पण तुम्ही खऱ्या आहात ना, मी दाखवा की तुम्ही कशा खऱ्या आहात. शर्वरी वंस, तुम्हाला जी रक्कम हवी होती ती रक्कम द्यायला नाना तयार झाले होते अगदी 1 मिनिटात, बरोबर ना? तुझं काय म्हणणं होतं, बँकेतल्या माणसाने इथे बोलवा, आम्ही हातात पैसे देतो. एवढी मोठी रक्कम बेंगलोरला आम्ही नाही देणार, बरोबर की नाही? तुम्ही ऐकलं का? नाही. त्यावर तुम्ही काय म्हटला की माझ्यावर विश्वास नाही का, मी खोटं बोलतीये का? नको तो ड्रामा केला आणि तुम्हाला ती रक्कम तुमच्या हातात हवी होती, त्या माणसांच्या हातात द्यायचीच नव्हती, बरोबर ना? पैसे चोरी होतील, तुम्हाला फसवलं जाईल यासाठी त्या माणसांना इथे बोलवायचं होतं, पण नाही, तुम्हाला हे मान्यच नव्हतं. हट्ट केला आणि काय म्हटला की ती सगळी रक्कम माझ्याचकडे द्यायची, बरोबर ना? काळजी केली. राग येण्याचं कारण काय सांगा बरं? चिडचिड करायचं कारणच नाहीये. तुम्ही जर खऱ्या आहात, तुम्हाला पैशांची गरज आहे, तर राग चिडचिड करायचं अजिबातच कारण येत नाही. की म्हणते शर्वरी वंस, मी काहीतरी विचारतीये, प्रश्नांची उत्तर द्या, पटापट बोला. ही शर्वरीकडे बोलायला सिद्ध करायला काहीच नसतं. ती रडून आता जिरवण्याचा प्रयत्न करत असते. जानकी मात्र पिच्छा सोडत नाही. बोला बोला, सिद्ध करा. आम्ही खोटे आहोत ना, तुम्ही खऱ्या आहेत ना, मग सिद्ध करा. अहो वंस बोला, बोला बोला वंस, तुम्ही बोला. आता सारं म्हणतो, अगं बोल ना ताई, गप्प का बसली? आता येणे नाटक सुरू केलेलं असतं, जोर जोरात रडत असते. मी कितीही काही सांगितलं तरी कुणी विश्वास ठेवणार नाही आणि कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही. आजीच्या जवळ जाऊन उभी राहिलेली असते ही शर्वरी. जी म्हणते, शरू रडू नको ग, कुणाचाच विश्वास नसू दे, पण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, तू खोटं बोलणारच नाही. असेल ना शरू, खरं खरं सांगून टाक. ती म्हणते, शर्वरी तू जोपर्यंत खरं सांगत नाही तोपर्यंत जानकी तुझ्यावर संशय घेत राहणार आणि असेच तमाशे करणार ना शर्वरी. शेवटी सावत्र ते सावत्र, ही काय तुला सहजासहजी पैसे मिळून देणार नाही.
त्यामुळे काय खरं आहे ना बाई, तू सांगून टाक. आता चिडतात आणि समोर येतात, अजिबात काही बोलायचं नाही, एकदम शांत बसायचं. मनाला येईन ते अजिबात बोलायचं नाही. शब्द आजपर्यंत या घरात उच्चारलेला नाही आणि तुम्ही सहज बोललात. तुमच्या मनातली घाण आमच्या मनात पेरू नका सासूबाई, एकदम तोंड बंद ठेवायचं. नाना खूप चिडलेले असतात आणि सासूबाईंना चांगलंच सुनावतात. रोग जानकी आणि ऋषिकेशवर होता ना, पण जानकी आणि ऋषिकेश या घरातल्या प्रत्येक माणसाची काळजी घेतात. ते असं कधीच विचार करणार नाही, तिच्या भल्याचाच विचार करणार. कळलं का? आई वडील म्हणून मी आणि सुमित्रा कदाचित कमी पडत असू, पण ऋषिकेश आणि जानकी प्रत्येकाला जपतात आणि प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे असं काही बोलून विष घालवण्याचा प्रयत्न करू नका. थोबाड बंद ठेवा. की जे काही बोलतीये ना ते शरूच्या काळजीपोटी बोलतीये, तिच्यावर अविश्वास दाखवायचा नाही. नाना खूप चिडलेले असतात. की म्हणते नाना प्लीज तुम्ही शांत बसा, कशाला त्रास करून घेताय, शांत बसा. केश म्हणतो कितीही चिडचिड केली, कितीही त्रागा केला तरी आजी तिच्या तोंडावर ताबा नाहीच ठेवणार, मग कशाला चिडचिड करताय. बघतेस ना, मला टोमणे मारेपर्यंत मज्जल गेलीये तुझ्या लेकाची. काही हिंमत वाढली बघ की याची. काय म्हणते उगाचच मुद्दा आहे ना, इकडे तिकडे फिरवा फिरवी करू नका. काय म्हणते हे सगळं होणार, ऋषिकेश दादा सावत्र आहे, ह्या मुद्दा तुम्ही उचलणार हे आम्हाला आधीच माहिती होतं. म्हणूनच आम्ही त्यासोबत सौमित्राला घेऊन गेलो. कळालं का? तिकला भेटल्यानंतर तिथे काय झालं काय नाही सगळं सौमित्राने स्वतः ऐकलंय. त्यामुळे सावत्र आणि सख्याचा प्रश्नच येत नाहीये. सौमित्र बोलायला लागलेलं असतो, ऋषिकेश दादा आणि ऐश्वर्या अगदी खरं बोलताय, शरू आपल्या सगळ्यांशी खोटं बोलती आणि तिने आपल्याला फसवलंय. म्हणते सौमित्र सख्खी बहीण आहे, तिच्या विरोधात बोलतोय होय, साथ द्यायची सोडून त्या लोकांची बाजू घेतोय. जराही लाज वाटत नाही का सौमित्र? कधीपासून जानकीच्या बाजूने झालीस ग, तिच्या तालावर नाचतीये. त्या वेळेला जानकीच्या मनाचा मोठेपणा कळाला त्याच वेळेला. अरे म्हणते जानकीने काय काय केलेलं हे जेव्हा मला कळालं, तिचा सच्चेपणा कळाला, आपल्या माणसाने त्यांनी काय काय सॅक्रिफाईस केले माझ्यासाठी, या घरातल्या लोकांसाठी, घरातल्या माणसांसाठी जानकीने काय काय केले हे जेव्हा कळालं ना, त्याच वेळेला मी जानकीच्या बाजूने झाली. कळालंय का आजी? तिने सगळ्या चुका रिअलाइज करून दिले ना, तेव्हा सुधारण्याची एक संधी दिली. सगळ्यांच्या विरोधात जाऊन तिने घरात आणलं ना, तेव्हा जानकीला मी स्वीकारलंय. सगळ्यांच्या आधी तिने एकटीनेच विश्वास ठेवला आणि इतरांना सुद्धा विश्वास ठेवायला भाग पाडलं. गोष्टींची साथ सोडून चांगुलपणाचा जेव्हा हात पकडला ना, तेव्हा आजी आलंय का लक्षात? तेव्हाच पासून त्या क्षणापासून मी जानकीच्या बाजूने आहे. तुम्हाला काही बोलायचंय? तर कांगावा करायला लागलेली असते. कठीण आहे देवा, काय होतं या घरात तूच बघरे देवा, की सगळ्यांनाच गोळ्यात घेतीये. वा वा वा, तिच्या जाळ्यात सगळ्यांनाच अडकवायला निघाली. म्हणतो आजी बासा फार बोललीस, आता काहीच बोलायचं नाहीये. कारण म्हणतो जानकी बहिणीबद्दल एकही वाईट शब्द बोलायचा नाही, आम्ही ऐकून सुद्धा घेणार नाही होत. विश्वास बसणार नाही, पण सत्य हेच आहे, जानकी बहिणीमुळेच ऐश्वर्या बदलल्यात आणि या घरात आल्यात त्या आपल्या माणसांमध्ये ना. आजी म्हणतात तुझ्यातली हुशारी हिच्या दावणीला बांधलीस. वा वा वा, त्या नादाला लागली आणि शर्वरीवर नाही ते आरोप करते. जरा पण लाज वाटली नाही का ऐश्वर्या? शर्वरी रडत असते आणि नाटकं करत असते, सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करते. तिने जे केलंय ते जिरवण्यासाठी ती रडत असते आणि तिला या सगळ्या गोष्टींमध्ये साथ देत असते ती आजी. म्हणते जे काय असेल ना खरं खरं सांग बाळा, ऐकायचंय ना सगळ्यांना, तर खरं काय ते सांगते. अजिबात कोणाला काही सांगायचं नव्हतं, पण आज सांगतीच आहे. हो मी खोटं बोलले तुमच्या सगळ्यांशी, पण मी खोटं का बोलले, खोटं का वागले, जरा विचारपूस केली, जरा चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मी खोटं का बोललीये सगळ्यांशी, सगळ्यांना का फसवलंय मी? शर्वरी रडत असते आणि नवीन ड्रामा उभा करत असते. माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मी खोटं बोलले ग, मी तरी काय करणार होते? खरंच माझ्याकडे पर्याय नव्हता. विक्रांतने खूप जणांकडनं खूप पैसे घेतले होते, खूप उधाऱ्या केल्या होत्या. सगळे लोक घरी यायचे पैसे मागायला. त्या लोकांना रिटर्न करू शकत नव्हता. तो घरी आला की भांडणं व्हायची, वादावाद व्हायचा. मग काय रोज आमचं भांडणामध्येच दिवस जायचा. सगळ्याचा परिणाम कार्तिकवर व्हायचा. कार्तिक स्वतःच्या डोळ्याने बघायचा, वाईट परिणाम व्हायचा. त्याला सहनच होत नव्हतं हे सगळं. मी नाही इलाज म्हणून त्याला त्या हॉस्टेलवर टाकलं आणि तिथून इकडे निघून आले पैशाची मदत मागण्यासाठी. ना फोन बद्दल तुम्ही बरोबर ना, 100% गॅरंटी होती की विक्रमचं बाहेर अफेअर चालू आहे, त्यामुळे मी त्याचा फोन बघायचा प्रयत्न केला. माझ्याकडे दिला होता तो फोन की बघ माझं काही आहे का. मुकेश म्हणतो शरू काही बोलू नको, पटेल असं काहीतरी सांग. असतं तर फोन का दिला असता ग? खूप फोन यायचे, पैसे द्या उधारी करून ठेवली होती त्यामुळे फोन यायचेच की. कट नको म्हणून माझ्याकडे फोन देऊन टाक. मला संकटात टाकायचं नव्हतं अजून, म्हणून मी त्याला शेवटी सोडूनच दिलं की पळून जा इथून. की म्हणते शर्वरी वंश कार्तिकचं काय, कार्तिकला गाणे आणलं इथपर्यंत, त्याला एकट्याला का तिथे सोडवलं? असं आणणार ग बाई त्याला इथे? हाच तमाशा, आयुष्यभर तरी तमाशाच बघायचा आणि तमाशा बघता बघता मोठं व्हायचं का? अरे म्हणते फोनवर बोलला शरूताई, त्याचा काय अर्थ होतो की वाट लावून आलीये, बरोबर त्याची योग्य ती सोय करून आलीये. म्हणजे नक्की काय केलंय? नवऱ्याचं काय केलंय तुमच्या? पैसे मिळाले की आपण फरार होऊया, नवऱ्याची तर व्यवस्था करून आलीये. पैसे मिळाल्यावर फरार व्हायचं आणि नवऱ्याची व्यवस्था करून आली, याचा अर्थ काय होतो शरूताई सांगा बरं? मी म्हणते हे मी बोललेच नाहीये, काहीही बोलती ही मी, काहीच बोललेलं नाहीये, असं हे मनाचं वाक्य आहे सगळं. त्या तोंडी माझे शब्द टाकतच नाहीये, तुमच्या तोंडून जे शब्द पडले तेच तुम्हाला सांगते, तरी पण तुम्ही खोटंच बोलताय वंस. फिल्मचा डायलॉग
आता सौमित्र म्हणतो काय बोलते शरू, फिल्मचा डायलॉग काय बोलते, तुझं तुला तरी कळतंय का. आता ही पिसाळल्यासारखी झालेली असते आणि सगळं खोटच बोलत असते. पिक्चर बघत होती मी, आता आठवलं पिक्चर मध्ये डायलॉग आहे ना तेच बोलती ऐश्वर्या. आता ही शर्वरी काहीही उत्तर देत सुटलेली असते, नाटकं केलेली असते आणि सगळ्यांना खरं ते पटवून देण्याचा प्रयत्न करते. मारून टाकलंय का त्याला डांबून ठेवलंय असं तुम्हाला वाटतंय का, तुम्हाला संशय येतोय का मी विक्रांतला डांबून ठेवलंय. आता हिच्या तोंडानेच ही बोललेली असते. ती का म्हणते शरूताई इनफा, मनाला वाटेल ते बोलत सुटलाय तुम्ही, काहीच बोलायला तारतम्य राहिलं नाहीये. समोरच्याला पटेल ना असं तरी खोटं बोला, काहीही बोलताय, काहीही अर्थ लागत नाहीये. मी काही क्रिमिनल आहे का. आता हिच्या अंगाशी आलेलं असतं प्रकरण, चारडावरडा करत असते, कांगावा करत असते. काय चाललंय हे, का तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात. सगळ्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. नाना म्हणता हो की आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, तुझं डोकं मात्र शाबूत आहे ग बाई. म्हणतात त्या लोकांना इथे बोलवायला काय प्रॉब्लेम होता, त्यावेळेला नाही का म्हटलीस. शर्वरी म्हणते मला पण आहे की काही इज्जत, कसं बोलवायचं इथपर्यंत. जर मला वेळ आली त्यांच्याकडून पैसे घ्यायचे ते मला पैसे देतील का, नाही ना, म्हणून त्या लोकांना इथे बोलवायला नाही म्हटलं. शर्वरी काहीही बोलत असते, त्या बोलण्याला काहीच अर्थ नसतो. भाग इथेच संपलेला असतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. का म्हणते घरात असताना जीव द्यायचा का प्रयत्न केला आणि इथे का जीव देण्याचा प्रयत्न केला, मत नाही झाली ना ग. जीव देणार यात काही शंकाच नाही. ड्रामा केलेला असतो. शरू शांत बस असं जोरात ऋषिकेश ओरडतो आणि विश्वास आहे. जानकी म्हणते नाना सगळे पैसे घ्या आणि वंशांच्या हातात देऊन टाका, विषय इथेच मिटवा. आता शरूला आनंद झालेला असतो की सगळे पैसे मलाच मिळणार. आता तरी ठीक आहात ना, सगळे पैसे तुमच्या हातात देणारे नाना. की आता असं बोलते शरूला आणि तिची रिॲक्शन बघत असते तर शरूला फार आनंद झालेला असतो. शरूच्या हातात तर पैसे मिळणार, पण तिथून पुढे काय होणार हे फक्त जानकीलाच माहिती असणार. बघू आता मित्रांनो, शरूची वाट कशी लावते जानकी आणि खरं काय ते कसं सगळ्यांच्या समोर आणते. हे जर बघायचं असेल आपल्याला तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.